कोकणात आमच्या काजू म्हणजे फेमस. एक काजू खाल्ली की नुसतं खायत रवासारखे वाटतं. आणि ह्या काजूंपासून लोक काय काय बनवतात बाप रे. माझी मम्मी आज माका म्हणा लागली, चल तुका काहीतरी बनवूक शिकायचं. म्हटलं काय शिकायचं आहे माका बनवूक. तर मम्मीने घेतली प्लेट, खोबरा किसला, त्याच्यात मस्तपैकी गूळ किसला आणि म्हाका सांगा लागली, वेलचीचे दाणे हाड, त्यात ह्यो आमचो किटू, तेका कसलो जरी वास इलो तरी तो नुसतो म्याव म्याव करीत. मी आपल्या वेलचीचे दाणे हाडूक गेलं तर ह्यो नुसतो पाय घसटूक लागलो. मारता आणि कसलो राग पण येता तेका, हात लाय सारखो ना. मम्मीकडे वेलचीचे दाणे दिलं. मम्मी त्या दाण्यांची बारीक पूड कशी केली आणि प्लेटमध्ये टाकले. मी आपला वाट बघतं ही काय करता. ह्या गॅसावर ठेवलो टोप, त्यात घातले थोडंसं पाणी, अगदी थोडासाच घातले ना. त्यात टाकले गूळ, मंद आचेवर ठेवले. एका वाटीत काढले काजू, इकडे ह्या गूळ काय तर शिजला. तर टाकले खोबरा. झाला म्हणजे गूळ आणि खोबऱ्याचा असा मिक्सचर करून घ्यायचा. मग त्यात टाकायचे काजू. ते चांगले ढवळून घ्यायचे. मग ते चांगले ढवळून झाले की त्यात मग चवीपुरता मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद. पुन्हा त्याका मस्तपैकी ढवळून घ्यायचा जोपर्यंत आता जाडसर कसा होत नाही. मग त्यात जरासा दूध टाकले. मग पुन्हा ढवळता, कितीशी ढवळता बघून तोंडात पाणी इला. कधी खावं असं वाटतं आणि ही नुसती ढवळता. झाला एकदाचा. किटू पण वाट बघता. तर कशी वाटली तुमका रेसिपी? तुम्ही पण नक्की ट्राय करा.